See, expression of impulse of force. The impulse is denoted by letter J. And the J is quite easy, that we have already seen in the dimensions. So tell me about first when force is applied for long time. How much time? Long time. एखादा फोर्स लॉन्ग टाइम आपण देतो, बराच वेळ देतो, इतका वेळ देतो की समोरची वस्तू आपण डिस्ट्रॉय करतो, तेव्हा त्याला इंपल्स म्हणतात. काय म्हणतात? इंपल्स. When force is applied long time till it broken. कळतंय ना? वस्तू तुटेपर्यंत जेव्हा आपण फोर्स देतो तेव्हा तो फोर्स नसून काय असतो? इंपल्स. सो व्हॉट इज द फॉर्म्युला? द प्रोडक्ट ऑफ व्हॉट? फोर्स अँड काय? टाइम. प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड टाइम. I told about F and T. Product of F and time is called by? Is called काय? Impulse. Okay. So what is the formula? J is equal to F into T. Equation 1. So we got the first case. The product of force and time. Look at that. Force and time. Force and time is going to be impulse. First equation is done. But कुठल्याही गोष्टीला जर impulse द्यायचा असेल, म्हणजे फोर्स द्यायचा असेल, तर ती आधी मोमेंटम मध्ये तर पाहिजे. आता समजा मला छडीने तुम्हाला फोर्स द्यायचा आहे किंवा छडीने तुमचा हातच तोडायचा आहे, तर मला इंपल्स द्यायचा आहे किंवा फोर्स द्यायचा आहे. एकतर मी फोर्स देईन आणि फोर्स जास्त देऊन कदाचित इंपल्स पण देईन, पण फोर्स आणि इंपल्स याला वस्तू आधी मोमेंट मध्ये तर पाहिजे, स्पीड तर द्यायला पाहिजे ना. आता मी दगडीने जर आंबा पाडायचं म्हटलं तर दगडाने आंबा देण्यासाठी दगडाला आधी मोमेंटम द्यायला लागेल, मग मोमेंटम घेऊन तो फोर्स देईल, आणि फोर्स असेल तर पडेल आणि मोमेंटम असेल, इंपल्स असेल तर फोडूनच टाकेल. दोन पैकी एक, पण आधी मोमेंटम पाहिजे. सो सेकंड केस काय? टू प्रोड्यूस व्हॉट? इंपल्स. इंपल्स प्रोड्यूस करण्यासाठी आधी काय प्रोड्यूस करावं लागतं? मोमेंटम. टू प्रोड्यूस द इंपल्स नीड काय? मोमेंटम. मोमेंटम महत्वाचं आहे. मोमेंटमचा फॉर्म्युला तो कधी दिसतोय? P is equal to what? mv. इक्वेशन नंबर काय झालं हे? 2. सो फर्स्ट इक्वेशन J is equal to Ft. सेकंड इक्वेशन P is equal to mv. Third equation for you. You can talk about third equation about Newton's third law. Check out the Newton's third law. For F is equal to dp upon dt. What is the ratio of that? Momentum change in momentum. dp हे बघा, नुसता p नाही, change in momentum. So change in momentum per unit time is equal to force. So you can see about according to what? Newton's which law? Third law. काय थर्ड लॉ सांगितलंय? थर्ड लॉ इज टेलिंग अबाउट चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम. इट्स कॉल्ड फोर्स. मग सांगायचं ते अकॉर्डिंग टू न्यूटन थर्ड लॉ, फोर्स इज प्रोड्यूस व्हॉट? चेंज इन व्हॉट? मोमेंटम पर युनिट व्हॉट? टाइम. चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम. सो टेल मी द थर्ड इक्वेशन. यू कैन से F goes to dp upon dt. Right? Equation number किती आले? Third. So tell me first equation. J is equal to Ft. Second equation P is equal to mv. Third equation F is equal to dp upon dt. But we have only formula P, not dp. So dp goes to what? dp goes to change in momentum. इसका मतलब P1 आणि P2 हे दोन मोमेंटम असतील, तर जर मला dp काढायचं असेल तर मी काढणार P2 minus P1. हायर मोमेंटम माइनस lower momentum. इसका मतलब we can find the formula of dp can be replaced with that. So it is your formula. Tell me what is the formula of dp? dp goes to P1 minus P2 or P2 minus P1. So you can say about P2 minus P1. Always take P2 first because higher momentum, final momentum minus initial momentum. So this is your formula now. You have to put this value in this equation. पण लगेच पुट करायचे नाही, तुला तो डायव्हर्ट करायचा आहे. हा फॉर्म्युला इकडे डायव्हर्ट करायचा. काय करणार? हा जो dt आहे तो डिवाइड चा इकडे जाईल मल्टिप्लाय. सांगा काय उत्तर येईल? डिवाइड चा इकडे आणा f डॉट काय? dt. f dt आणि इकडे कोण राहिलं? फक्त dp. मतलब डेरिव्हेटिव्ह दोन्ही बाजूला डिफरन्शिएट आहे. मग dt जर मी कैंसिल केले तर p is equal to ft. हा नवीन फॉर्म्युला. पण ft का मतलब क्या होता है? j. म्हणजे ह्या डाव्या बाजूची व्हॅल्यू मी काय टाकणार आहे? j टाकणार. डाव्या बाजूला j आणि dp ची व्हॅल्यू ही. इसका मतलब याची व्हॅल्यू काय टाकणार? इक्वेशन 1 आणि याची व्हॅल्यू काय टाकणार? दिस इक्वेशन. ओके, या दोन्ही व्हॅल्यू उचलायच्या इथे पुट करायच्या. तुझं इक्वेशन तुला कळलं. काय करायचं? dp is equal to f dt. आता तू टाकणार f dt ची व्हॅल्यू. सांगा f dt ची व्हॅल्यू काय टाकायची? j गोस टू काय? ft. मग बघा हा f आणि हा t. मग याची व्हॅल्यू काय टाकायची बोला? j. याची व्हॅल्यू काय टाकली? j. पण डिफरन्शिएट आहे ना.
मग आपण काय ना डीजे ने घ्यायचं बरं, तसंच ठेवायचं. आणि इकडे डीपी ची व्हॅल्यू काय टाकायची बोला, P2 मायनस P1. इक्वेशन नंबर किती आला 4. हा तुझा इक्वेशन. ओके, तुझा नाही हिचा. ओके, जे चा इक्वेशन दोन्ही व्हॅल्यू टाका. आता तू काय करायचंय, P2 आणि P1 ची व्हॅल्यू इथे दिसतायत. मग 1 असेल तर 1 1 लिहायचं आणि 2 असेल तर 2 2 लिहायचं. मग सांगा काय व्हॅल्यू, J इज इक्वल टू P2 ची व्हॅल्यू M2 V2 आणि P1 ची व्हॅल्यू M1 V1. समजलं बात, 1 आहे म्हणून 1 आणि 2 आहे म्हणून 2. असं आपण केलं. पण तुम्हाला माहितीये का मास एकच असणार आहे ना, म्हणजे मासला आपण 1 2 देत नाही. V2 मायनस V1 अशा अकॉर्डिंग V. तुम्ही जर ही गोष्ट U आणि V ने दाखवली तरी चालणार आहे, पण V1 आणि V2 दाखवली तरी काय एवढा विषय येत नाही. ओके, मग जर समजा U आणि V ने दाखवायचे असेल तरी आन्सर येतो, एवढा काय विषय नाही. सांगा मग MV2 मायनस MV1. M आणि M का चेंज केला, कारण एकच ऑब्जेक्ट आधी सुरुवातीला जात होता, तोच ऑब्जेक्ट शेवटला होता, म्हणजे मास काय त्याचं चेंज झालेलं नाही. तुम्ही हातात दगड मारली, हातातून हातात आधी दगडाचं वजन तेवढं असतं, पडला तरी पण तेवढंच असतं. इसका मतलब इनिशियल फायनल मध्ये मास सेम असतं. मग सेकंड केस मध्ये M आणि M काय निघेल कॉमन, तर तू काढायचा. सांगा मग J इज इक्वल टू M काय आला कॉमन. मग ब्रॅकेट मध्ये कोण राहिला V2 मायनस V1. V2 मायनस V1 M गोस टू कॉमन. हा तुमचा इम्पल्स आला. मग सांगा V2 मायनस V1 जर P2 मायनस P1 म्हणजे DP येतो, मग V2 मायनस V1 म्हणजे काय असेल रे, DP असेल ना. PP मायनस P हा DB आहे. मग याची व्हॅल्यू काय टाकायची, मग सांगा काय उत्तर येईल MDB आन्सर येईल. एवढं जरी टाकलं तरी चालत आहे. पण J ची व्हॅल्यू DP आहे आपल्याला बेसिकली माहिती आहे. F इज नॉट कॉन्स्टंट, देन J इज इक्वल टू DP. डायरेक्टली आपण म्हणू शकतो जर F हा समजा कॉन्स्टंट नसेल तर इम्पल्स काय असतो, डायरेक्ट DP ला इतका इक्वल असतो. सो दिस इज गोइंग टू बी, आपण आता याला इंटिग्रेट करणार आहोत. सो डायरेक्टली आपण आन्सर करूया J इज इक्वल टू DP. बघा, इफ F इज नॉट कॉन्स्टंट, हे तुमचं पहिला आन्सर आला का इम्पल्सचं. बेसिकली हा इम्पल्स आहे जेव्हा कॉन्स्टंट असतो ना तेव्हा. आणि जर F तुमचा कॉन्स्टंट नसेल म्हणजे कोण, हा फोर्स. हा फोर्स कॉन्स्टंट असेल ना तर इम्पल्स तयार होतोच. पण जर कॉन्स्टंट नसेल म्हणजे तुम्ही फक्त एकदाच लात नाही मारतात, थोड्या थोड्या लाता मारताय, म्हणजे फोर्स तुमचा कॉन्स्टंट नाही, प्रत्येक लातेला काय होतोय बदलतोय. अशा वेळी इम्पल्सचा फॉर्म्युला बदलतो. बघा काय बदलतो, जर फोर्स तुमचा कॉन्स्टंट नसेल तर तुमचा फोर्स हा डायरेक्ट कशाला जातो, इम्पल्स इज गोस टू बी डायरेक्ट काय DP, डायरेक्ट DP. आणि मग आपण याला डिफरन्शिएट करायचं, कारण याला FDD आहे ना, मग आपण डिफरन्शिएट करायचा. मग कसा डिफरन्शिएट करायचं तुम्हाला माहिती, इंटिग्रेट केलं तरी चालणार आहे. सांगा DP ची व्हॅल्यू काय इथं FDD. मग मी काय करणार, याचा मी इंटिग्रेशन करणार, इंटिग्रेशन ऑफ व्हॉट DP. सांगा DP ची व्हॅल्यू काय FDD. मी इथे लिहिणार काय J इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ व्हॉट FDD. आणि हे तुमचं आलं फायनल आन्सर. म्हणजे याचा अर्थ इंटिग्रेट करणार फोर्सला, का कारण फोर्स कसा आहे कॉन्स्टंट नाही. मग ज्यावेळी फोर्स कॉन्स्टंट नसतो तेव्हा त्याला इंटिग्रेट करायला लागतो. कुठून कुठे, 0 टू समथिंग समथिंग जे काय असेल ते. मग जर तुमचा फोर्स कॉन्स्टंट असेल तर इंटिग्रेशन मध्ये आन्सर येतं, आणि फोर्स कॉन्स्टंट असेल तर इंटिग्रेशन मध्ये असायची गरजच नाही. ओके, सो दिस इज बेसिक थिंग. इफ यू थिंक अबाउट की फोर्स जर कॉन्स्टंट असेल तर फोर्सला इंटिग्रेट करायची गरज पडत नाही. मी तुम्हाला काय सांगितलं, छोटे छोटे मास एकत्र येतात तेव्हा आपण मोठ्या बॉडीचा मास काढतो, म्हणजे सर्व छोट्या मासला आपल्याला काय करावं लागतं, इंटिग्रेट करावं लागतं. आणि एक मास आहे 5 ग्रॅम 5 ग्रॅम 5 ग्रॅम 5 ग्रॅम इज इक्वल टू 20 ग्रॅम. मग प्रत्येक 5 ग्रॅमला मी इंटिग्रेट केलं आणि 20 ग्रॅम मध्ये कन्वर्ट केलं. का, कारण त्या प्रत्येकाचं मास सेम नव्हतं, मग मी इंटिग्रेट करून त्यांना एकत्र आणलं. इथे सुद्धा तेच आहे, जर तुमचा फोर्स सेम नसेल तर तुम्हाला फोर्सला पण काय करावं लागेल, इंटिग्रेट करायला. आणि सेम असेल तर काही गरज नाही, तुमचं डायरेक्ट उत्तर येते. फोर्स कॉन्स्टंट असेल तर इम्पल्स आन्सर हे येतं, आणि फोर्स कॉन्स्टंट नसेल तर इम्पल्स आन्सर हे. मग आजच्या दिवसात आपण इम्पल्सचे दोन फॉर्म्युले शिकलो, J इज इक्वल टू FT, J इज इक्वल टू M इंटू ब्रॅकेट V2 मायनस V1, आणि J इज इक्वल टू व्हॉट, इंटिग्रेशन ऑफ F डॉट D. असे 3 इम्पल्सचे फॉर्म्युले आपण आता याच्यात ना शिकलो. जस्ट इट इज क्वाइट सिंपल डेरिवेशन. ओके, सो हा these are how many formulas, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 and 13. These formula are not separately used in the numerical. These are combinedly used in the single numericals. Means they are asking about force, otherwise they are asking about torque. Then we have to find first force, maybe we have to find first radius, then we are finding the torque. इसका मतलब आपल्याला जी गोष्ट विचारली ती डायरेक्टच काढता येईल असं नाही. जर त्यांनी वेलोसिटी विचारली तर कदाचित आपल्याला ऍक्सेलरेशन आधी काढावं लागू शकतं. इसका मतलब हे फॉर्म्युला एकमेकांवर डिपेंड्स आहे. मग कदाचित ते फोर्स देतील, मग आपल्याला ऍक्सेलरेशन काढावं लागेल, मग ऍक्सेलरेशन पुट करावं लागेल, मग वेलोसिटी काढावं लागेल, असं होऊ शकतं. आणि मोस्ट ऑफ टाइम सगळे न्यूमेरिकल्स असेच आहेत.
एकही न्यूमेरिकल असा नाही की ज्याच्यामध्ये एक फॉर्म्युला वापरायचा आहे. SI युनिट मध्ये कन्व्हर्शन करता आलं पाहिजे. आणि ती गोष्ट मी बार बार सांगणार नाही. सेंटीमीटरचा मीटर मध्ये, मिलीमीटरचा मीटर मध्ये, मायक्रोमीटरचा मीटर मध्ये, नॅनोमीटरचा मीटर मध्ये, फेटोमीटरचा, पिकोमीटरचा पण मीटर मध्ये करावा लागतो. सो दीज ऑल आर द व्हेरी इम्पॉर्टंट कन्व्हर्जन ऑफ दी CGS युनिट टू SI युनिट, जे आपण आता आपल्याला बघायचंय. सो आधीच्या केसमध्ये आपण एक 1.5 टनची कार घेतली होती, आठवते ना, जी 72 किलोमीटर पर आवर रन करत होती आणि आपण तिला कंट्रोल करत होतो. 20 सेकंड्स मध्ये गेली होती, 50 मीटर मध्ये त्याला डिस्टन्स कव्हर करायचं होतं आणि आन्सर तुम्हाला माहिती होतं किती आले ते आपण स्वतः कॅल्क्युलेट केले. सो सेम त्याच टाइपने आपण आता न्यूमेरिकल घेणार आहोत. एक दोन न्यूमेरिकल जरी झाले तरी ओके होईल आपलं काम. The truck consisting 5 tons means ton should be converted into kilogram. असं का 5 टन मध्ये किती किलो असेल रे? 5000 केजी हा ट्रक आहे, चाललेला आहे. आणि त्याच्या सोबत एक मास आहे कारचं सुद्धा, आणि कार सुद्धा आहे त्याच्यासोबत. बोला, ही कार आहे, तर इथे लिहिलं मी कार, आणि कारचं टन किती वजन दिलं माहिती, इथे 1 टन दिले. किती टन दिलंय? म्हणजे किती किलोची कार आहे? 1000 केजीची कार आहे. ओके, दोन वस्तू आहेत आणि त्यांच्यामध्ये इनिशियल वेलोसिटी दिले 36 किलोमीटर पर आवर. किती इनिशियल वेलोसिटी दिले? 36 किलोमीटर पर आवर. पण आपल्याला वेलोसिटी 36 किलोमीटर मध्ये लागतच नाही, हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. ती किलोमीटर पर आवर मधला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायची असते. मग किलोमीटरचा मीटर करायचा म्हणजे 36 ला मला 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 36 किलोमीटर आहे, तो किलोमीटरचा मीटर मध्ये करण्यासाठी 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि आवर मध्ये किती सेकंद असतात? 60 × 60 म्हणजे 3600 सेकंद असतात एका तासामध्ये. मग सांगा आता 36 × 1000 36000, 3 शून्य जोडले ना, आणि 60 × 60 3600. शून्य गेले, शून्य गेले, 2 शून्य गेले, 360 भागिले 36, बरोबर आहे. 36 एके 36 आणि 36 शून्य शून्य, 10 मीटर पर सेकंड ही आपली वेलोसिटी आहे, जी किलोमीटर पर आवर मधून आपण मीटर पर सेकंड मध्ये काय केली? कन्वर्ट केली. ओके, पण ही तर वेलोसिटी आपल्याला बघितली, आणि हे जे दोन एकमेकांना कोलाइड होणार आहे त्यांची इनिशियल वेलोसिटी 36 आहे. मग फायनल वेलोसिटी किती असणार आहे? 0. बंद पडणार त्या गाड्या एकमेकांना आदळून. मग त्यांनी प्रश्न असा विचारलाय की एवढं सगळं करण्यासाठी या दोन गाड्या डिस्टन्स कव्हर करतात S. किती दिलाय तो सुद्धा? तो दिलेला आपल्याला 1 किलोमीटर दिलाय. एका किलोमीटर मध्ये किती मीटर असतात? 1000 मीटर. इतकं सगळं आपल्याला दिलेलं. हसण्याची प्लॅनिंग करू नका. आणि आता तुम्हाला सांगितलं ऍक्सेलरेशन काढा. सो ऍक्सेलरेशन इज गोइंग टू बी क्वेश्चन. सो हाऊ डू कॅल्क्युलेट द ऍक्सेलरेशन? तर तुझा फॉर्म्युला साक्षीचा आठवतोय v² वाला? बोल मग प्लीज. v² = u² + 2as. 2as. आणि याचा वापर करून आपल्याला a काढायचा आहे. जबकि s माहिती आहे का बघा? s हां. हो, किती आहे? 1000 मीटर. हां. a माहिती आहे का? aच काढायचा आहे. तू माहिती आहे काय? हो, ऑब्वियसली माहिती. आणि u माहिती किती? 36. हा घ्यायचा का घ्यायचा? ओके, मी सांगा व्हॅल्यू टाका. v चा स्क्वेअर मतलब कितीचा? 0 चा स्क्वेअर. u चा स्क्वेअर मतलब कितीचा? 10 चा स्क्वेअर प्लस 2 as it is into a as it is into s किती आहे? 1000. 1000 मतलब कितीचा क्यूब? 10 चा क्यूब. आणि तुम्हाला माहिती आहे डेसिमल 3 वेळा मागे घेतला तर 3 पॉवर देतो आपण. सांगा 0 चा स्क्वेअर 0, 10 चा स्क्वेअर 100, किंवा 100 नाही दिलं तरी चालेल. 10 स्क्वेअर प्लस 2 as it is, बरोबर ना? 2 into a आणि नंतर 10 रेस्ट किती? राईट. ओके, इथपर्यंत आलो. 2a into इथपर्यंत केस मध्ये आलो. आता हे जे 10 चा स्क्वेअर आहे हे सगळे प्लस चे इकडे येतात ना. मग सांगा हे 100 चा स्क्वेअर आला किती? -100 आहे. 10 चा स्क्वेअर 100 इकडे येताना मायनस आले. इकडे पण किती राहील सांगा? 2a into 10 रेस्ट किती? 3. ओके, हे मल्टिप्लाय चे इकडे येताना काय होतील? डिवाइड. मग सांगा काय उत्तर येईल? -100/10⁻³ बरोबर ना? मल्टिप्लाय कुठे आले? डिवाइड. पण मी ते 1000 लिहिले, समजते चांगलं. हे असे लिहिले नाही, 1000 राहिले. मानतो इट इज बेटर आहे ना? हे 1000 मल्टिप्लाय चे डिवाइड आहे. 0 उडवा 1 2 1 2 1/10 बरोबर ना? आणि हे 2 सुद्धा मल्टिप्लाय चे कुठे जातील? इकडे डिवाइड. सांगा इथे उत्तर आहे 2a = -1/10 मायनस आहे ना? आणि 2 मल्टिप्लाय चे डिवाइड केले म्हणजे a = -1 काय? 2 10 चा 20. आणि 1/20 चं जर आन्सर काढलं डिव्हिजन करून तर ते खूप बारीक आन्सर आहे पॉइंट मध्ये. आणि ते आन्सर म्हणजे आपलं काय असेल? ऍक्सेलरेशन. आणि 1/2 1/2 म्हणजे 0.5 म्हणजे उंची किती येणार? अगदी हाफ मध्ये येणार. 0.05 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे तुमचं कॅल्क्युलेशन. इथं केस मध्ये तुम्हाला त्या गाडीची ऍक्सेलरेशन मिळालं. त्या गाडीने किती मीटर डिस्टन्स कव्हर केलं होतं? 1000 मीटर डिस्टन्स किती सेकंदात केलं होतं? काय दिलेलं आहे काय? नाही. पण तिचा स्पीड किती होता? 10 मीटर पर सेकंडनी. जर तिने वेलोसिटी 10 मीटर पर सेकंड होती,
ब्रेक मारायच्या अगोदर तिने 1 मीटर डिस्टन्स कव्हर केलं, 1 किलोमीटर, तर त्या गाडीचं ऍक्सेलरेशन किती असेल तर किती होतं -0.05. मायनस मध्ये का आलं कारण तो फायनल वेलोसिटीवर ना म्हणजे इनिशियल वेलोसिटीवर ना फायनल वर जाताना तो गाडीला थांबवत होता. मग सांगा 36 किलोमीटर/आवर ची गाडी जर तुम्हाला 1000 मीटरच्या आत कंट्रोल करून थांबवायची असेल तर कितीचं ऍक्सेलरेशन करावं लागेल -0.05 एवढा रिटार्डिंग ऍक्सेलरेशन द्यावं लागेल. म्हणजे गाडीला कंट्रोल करण्यासाठी हा ब्रेकिंग ऍक्सेलरेशन आहे. ब्रेकिंग ऍक्सेलरेशन म्हणजे गाडीला कंट्रोल करणार आणि रिटार्डिंग ऍक्सेलरेशन त्याला आपण म्हणतो. आणि मला वाटतं त्या दिवशीच आपण तो काढला, आठवतंय का आपण रिटार्डिंग फोर्स काढला होता सेम तोच, तर तो आपण आता बघितला. तर हे आलं आपलं पहिलं निगेटिव्ह साइन फॉर डिक्रीजिंग वेलोसिटी. सो वी गॉट दिस फर्स्ट आन्सर. नाउ सेकंड आन्सर इज गोइंग टू बी सेम. वी हॅव टू फाइंड द फोर्स. मग किती फोर्स लागला असेल या केसला तर आपण पूर्ण आन्सर काढणार होतं सगळं. द फोर्सचा फॉर्म्युला तुम्ही माहित असेल तर सांगा बरं. फोर्सचा फॉर्म्युला F इज इक्वल टू ma. F जसाच्या तसा. m सांगा मास किती आहे ट्रकचं आणि ऍक्सेलरेशन किती आलं आता आपलं 0.005 ना फक्त मायनस वर येतं. मायनस चिन्ह आपण नंतर देऊ पुढे. ओके आता हा कसा सॉल्व करायचा तर डेसिमल शिफ्ट करा येतात ना बरं. 3 शून्य उडवा 5 × 10⁻³ आणि हा डेसिमल राईटला जाईल 1 आणि 2 म्हणजे × 5 राहिले × 10⁻³ किती आले मायनस. राईटला गेलो म्हणजे मायनस, लेफ्टला गेलो म्हणजे प्लस. 5 5 चा 25 आणि 3 मधून 2 गेले 10 म्हणजे 10 जशीच्या मग 25 10 चा 250 न्यूटन इतका फोर्स द्यावा लागला. एवढ्या फोर्सनी एवढं ऍक्सेलरेशन आला आणि गाडी कंट्रोल झाली. 1 मीटरच्या आतमध्ये जितकी स्पीड होतं 36 किलोमीटर/आवर या बेस पर्यंत आपण आलो. आणि याला आपण म्हणतो त्यांनी विचारलेले 2 सम्स. याच्यामध्ये फक्त ऍक्सेलरेशन विचारलं होतं आणि काय विचारला होता फोर्स. ओके तर हे आला